से जल्दी पूरा करने की प्रक्रिया में है। विधिमंडळ पक्षनेता आणि उपमुख्यमंत्री पदाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निर्णय घ्यायचा आहे। ते जो निर्णय घेतील त्या निर्णयाच्या पाठीशी सरकार आणि भाजपा पक्ष म्हणून आम्ही उभे राहू, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। ते आज नागपूर इथं बातमीदारांशी बोलत होते। अजितदादांचं कुटुंब आणि राष्ट्रवादीच्या पाठीशी आम्ही उभे आहोत, असं त्यांनी सांगितलं। राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दोनदा मनाची चर्चा केली। त्या चर्चेत त्यांची पक्षांतर्गत निवड पद्धती पर्याय यावर बोलणं झालं, मात्र अंतिम निर्णय त्यांचाच असेल, असं फडणवीस म्हणाले। कुठलाही निर्णय जो काही घ्यायचा असेल तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू, सरकार म्हणून आणि भारतीय जनता पार्टी। त्यामुळे मी आता आपल्याला एवढंच सांगू शकतो की अजितदादांचं कुटुंब असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, याच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे उभे आहोत। त्यांचे जे काही निर्णय होतील त्या निर्णयांना योग्य ते समर्थन आमच्याकडनं असेल। माझ्याशी 2 वेळा चर्चा करून ते गेले आहेत। त्या चर्चेमध्ये त्यांनी त्यांची काय कार्यपद्धती आहे, काय काय ऑप्शन्स आहेत या संदर्भात त्यांनी चर्चा केलेली आहे। मात्र अंतिम निर्णय जो काही असेल तो त्यांचा पक्ष घेईल। अजित पवार यांच्या निधनानंतर अर्थसंकल्प कोण मांडणार या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार यांनी अर्थसंकल्पाची भरपूर तयारी केली होती। आता आपण स्वतः लक्ष घालून अर्थसंकल्पाच्या उर्वरित प्रक्रिया पूर्ण करू, त्यानंतर विचारविनिमय करून निर्णय घेतला जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। बारामतीत कऱ्हा आणि नीरा नदीच्या संगमावर